तर पहा मुलांना, आपल्याला इथे दिसत आहे की इथे एक खूप सुंदर छान असं हिरवगार जंगल जे आहे ते उभं झालेलं आहे आणि ते एकट्या मोलाई एकट्या माणसाने हे जे जंगल आहे ते उभं केलेलं आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांना, कुठलीही गोष्ट जर आपण एखादी करायची ठरवली ती तर सहजासहजी होते का? तर नाही होत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर खूप हार्डवर्क करावं लागतं, खूप मेहनत आपल्याला घ्यावी लागत असते. बघा, इथे खूप पाऊस पडतोय, अगदी जोरदार असा पाऊस पडतोय. कधी कधी खूप असं जे तळपवणारं असं ऊन आहे ते सुद्धा इथे हा जो मोलाई आहे त्याला सहन करावं लागलेलं आहे. पण कुठल्याही संकटाला न घाबरता तो अगदी खंबीरपणे त्याने जो काही संकल्प केला होता की ह्या नापीक जमीन ती कशी करणार आहे, तर सुपीक करणार आहे आणि जंगल हे तो तयार करणार आहे आणि त्याने केलेलं देखील आहे. पहा मुलांनो, मोलाई हॅड so suffer a lot of hardship on the island, like working in the heavy rains. पहा, हेवी रेन आपल्याला इथे दिसत आहे की इथे खूप जोरदार असा काय होत आहे तर पाऊस होत आहे आणि या पावसामध्ये सुद्धा न थांबता कुठेही तो स्टॉप झालेला नाही आहे. तर त्याने त्याचं वर्क जे आहे, काम जे आहे ते त्याने चालूच ठेवलेलं आहे. म्हणून एवढं सुंदर आसाममध्ये त्याच्या नावाने आपल्याला जंगल आज देखील दिसत आहे. बघा, कुठलंही संकट येवो, तो इथे काय झालेला आहे तर तत्पर उभा राहिलेला आहे. त्या संकटाला त्याने काय केलेलं आहे तर फेस केलेलं आहे. बघा मुलांनो, काय आहे, अँड स्कॉचिंग हीट, ऑपोजिशन फ्रॉम पीपल, फेअर ऑफ पोचर्स एक्सेट्रा. फक्त एवढंच नाही, फक्त हॅवी रेन सीझनच नाही तर त्याला जे काही स्कॉचिंग हीट म्हणजे एवढी हीट की त्या हीटमध्ये एवढी उष्णता की त्या तापमानामध्ये स्किनसुद्धा कशी व्हायची तर भाजली जायची, अशा त्याने हीटमध्ये काय केलेलं आहे, तळपवणाऱ्या उन्हामध्ये सुद्धा त्याने त्याचं वर्क जे आहे ते स्टॉप केलेलं नाही आहे. मग ते रेनी सीझन असो, समर सीझन असो, कुठल्याही सीझनमध्ये त्याने काय केलेलं आहे तर हार्डवर्क केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याचे जे काही ऑपोजिशन्स आहेत, म्हणजेच की त्याचेच गावातले जे काही लोक आहे ते सुद्धा त्याच्या अगेन्स्ट उभे राहिले होते. त्यांना देखील तो घाबरलेला नाही. पोचर्स म्हणजेच काय मुलांना, तर जंगलामध्ये काही लोक असेही यायचे की जे काही जंगल संपत्ती आपण म्हणतो ती लुटण्यासाठी सुद्धा लोक येत होते. पण तिथे देखील हा जो मोलाई आहे तो खंबीरपणे उभा राहिला. कुठलंही संकट येऊ त्याने, मोलाईने हे प्रत्येक संकटाला काय दिलेलं आहे तर तोंड दिलेलं आहे, त्याचा सामना केलेला आहे. म्हणून हे सुंदर छान असं जंगल जे आहे ते आज देखील आपल्याला बघायला मिळत आहे. देन बघा मुलांनो, when the elephants came to the forest, they caused a lot of damage. डॅमेज म्हणजेच काय मुलांनो, तर नुकसान करणे. डॅमेज म्हणजे काय, तर ते हत्ती जेव्हा त्याच्या जंगलामध्ये यायचे तर त्या गावातनंच ते काय करत होते, ट्रॅव्हल करत होते, प्रवास करत होते आणि जंगलामध्ये येत होते. बघा, त्याला जे काही रेनी सीझन असो किंवा समर सीझन असो, कुठल्याही सीझनमध्ये त्याला हे जंगल उभं करताना त्रास तर झालाच, पण त्याच्या गावातले देखील त्याच्या अगेन्स्ट होते. त्यांचा सुद्धा विरोध जो आहे तो त्याला स्वीकारावा लागला. तसेच तेच नाही तर जे काही एलिफंट्स आहे जे 3 महिन्यासाठी कुठे येत होते तर त्याच्या फॉरेस्टमध्ये येत होते राहण्यासाठी, ते जेव्हा येत होते तेव्हा देखील त्याच्या गावाचं काय होत होतं, नुकसान होत होतं. अनेक झोपड्या ज्या आहेत त्या तुटल्या जात होत्या आणि जे काही भाताचं पीक आहे ते देखील नासधूस होत होतं. हे सगळे जे आहे त्याला ते सहन करावं लागलं होतं. देन बघा मुलांना, दे डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स अँड हर्ट्स. जेव्हा हत्ती जे आहे ते त्या जंगलामध्ये येत होते तेव्हा काय करत होतं, डिस्ट्रॉय म्हणजेच जे काही पीक आहे ते कसं होत होतं तर ते नष्ट होत होतं. कुठलं, राईस फील्ड, ज्या काही भाताच्या शेती आहेत त्या कशा होत्या, हत्तींच्या पायाखाली येत होत्या. त्यामुळे जे काही पीक आहे भाताचं ते कसं होत होतं तर डिस्ट्रॉय होत होतं, म्हणजेच अस्तव्यस्त होत होतं. त्यानंतर ज्या काही हर्ट्स आहे, बघा HUTS हर्ट्स म्हणजेच काय की लोक ज्या झोपड्यांमध्ये राहत होते त्या झोपड्या देखील कशा होत होत्या
तर तुटल्या जात होत्या. तर अशा अनेक संकटांना मोलाई जो आहे त्याला तोंड द्यावं लागत होतं. देन बघा मुलांनो, पीपल हॅड टू लिव्ह दॅट एरिया अँड शिफ्ट समवेअर एल्स. बघा, शेवटी असं झालं की त्या हत्तींना, जे काही एलिफंट्स आहेत, त्यांची जागा ठरलेली होती की 3 महिन्यासाठी आपल्याला या जंगलामध्ये जायचंच आहे. म्हणून त्या ज्या रस्त्याने येत होते तिथे काय होतं तर गाव होतं. म्हणून लोकांनी काय केलं तर ते गाव जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं होतं आणि एलिफंट्सला येण्यासाठी त्यांनी काय केली होती तर जागा मोकळी करून दिली होती. आपल्याला दिसत आहे की जंगलापासून काही अंतरावर हे जे गाव आहे ते शिफ्ट झालेलं म्हणजे वसवलेलं आपल्याला इथे दिसत आहे. देन बघा मुलांनो, मोलाईज वर्क हॅज नो बीन recognized and appreciated by newspapers, TV channels etc. आपण बघू शकतो की मोलाईचं जे काही हे काम आहे ते कुणाला ह्या जंगलामध्ये एक जो फोटोग्राफर आहे तो इथे फिरण्यासाठी आला होता आणि त्याला ह्या मोलाईचं एवढं काही काम आवडलं की त्याने कुणाला सांगितलं तर जो काही न्यूजपेपर आहे, न्यूजपेपरला त्याने सांगितलेलं आहे, जे काही TV चॅनल्स आहे तर TV चॅनल्सला त्याने सांगितलेलं आहे, न्यूजपेपरला त्याने सांगितलेलं आहे. फोटोग्राफर जो आहे तो फॉरेस्टमध्ये आला होता आणि त्याने काय केलेलं की शोध घेतला की हे सुंदर छान असं जे जंगल आहे त्याची निगराणी कोण करत आहे, तर तो कोण सांभाळत आहे तर हा जो दिसत आहे मोलाई, तो ह्या जंगलाची देखभाल करत आहे. हे जो काही फोटोग्राफर आहे त्याने हे ऑब्झर्व केलं आणि त्याने हे न्यूजपेपरवाल्यांना आणि TV चॅनल्सना सांगितलं. तेव्हा सगळ्यांना कळालं की फक्त एका माणसाने काय केलेलं आहे, 1500 एकर एवढं जे काही फॉरेस्ट आहे, जंगल आहे, ते त्याने एकट्याने उभं केलेलं आहे. नेक्स्ट बघा मुलांनो, द गव्हर्नमेंट honored him with the पद्मश्री अवॉर्ड. बघा, गव्हर्नमेंटने सुद्धा याची दखल घेतलेली होती आणि त्याला कुठलं अवॉर्ड दिलं होतं तर पद्मश्री हे ह्या अवॉर्डने हे जो पुरस्कार आहे तो मोलाई याला देऊन त्याचा सन्मान केला होता. कारण त्याने एकट्याने काय केलं होतं तर 1500 एकरमध्ये त्याने हिरवगार छान सुंदर असं फॉरेस्ट निर्माण केलं होतं, जंगल निर्माण केलेलं होतं. म्हणून त्याला पद्मश्री अवॉर्ड देऊन सरकारतर्फे गौरवण्यात आलं. नेक्स्ट बघूया मुलांनो, मोलाई कीप्स कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. आता जरी आपल्याला असं वाटत असेल की संपूर्ण जंगलाचा जो राजा आहे तो कोण आहे तर मोलाई आहे, पण मोलाई हा जंगलामधला कुठल्याही गोष्टींना हात लावत नव्हता. तो फक्त त्यांची काळजी घेत होता, पण त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी तो काय करत होता तर तो कॅटल म्हणजेच गुरेढोरे जे आहे ते त्यांचं तो पालनपोषण करत होता. त्यामुळे त्याचा उदरनिर्वाह जो आहे, त्याचं पोट कशावरती भरत होतं तर त्याचं पोट जो काही कॅटल तो पाळत होता, जे काही गुरेढोरं आहे तो जो पाळत होता त्यावरतीच तो त्याचा उदरनिर्वाह पूर्ण करत होता. देन बघा मुलांनो, हिज फॅमिली हेल्प्स हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वेज. त्याची जी फॅमिली होती ती त्याच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी होती. म्हणून हा जो मोलाई आहे तो एवढं मोठं काम जे आहे ते करू शकला, एवढे मोठे अचिव्हमेंट जे आहे तो मिळवू शकला. का? कारण त्याची जी फॅमिली आहे ती कुठल्याही मार्गाने त्याला काय करत होती, हेल्प करत होती, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. म्हणूनच तो एवढं मोठं जे काम आहे ते तो करू शकला. देन बघा मुलांनो, ही नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. आता मोलाईला सुद्धा एक मेसेज जो आहे तो संपूर्ण जगाला द्यायचा होता आणि तो मेसेज काय होता बघा, आपण बघितलं की त्याने खूप हाल अपेष्टा सहन करून एक सुंदर छान असं 1500 एकरवरती त्याने काय केलेलं आहे तर एक जंगल हिरवगार असं त्याने उभं केलेलं आहे. आणि आता त्या जंगलामध्ये पशु पक्षी जे काही प्राणी आहेत ते आता येऊन राहत आहे. तर तसंच त्याला सुद्धा काही संदेश जो आहे तो जगाला द्यायचा आहे आणि तो संदेश काय देणार आहे पहा मुलांनो. तर तो संदेश काय आहे तर each one of us should plant and grow at least 2 trees.
प्रत्येकाने 2 झाडं तरी त्याच्या आयुष्यामध्ये लावायलाच पाहिजे आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, असा जो संदेश आहे तो कोण देत आहे, तर ज्या मुलाने संपूर्ण जे जंगल आहे ते उभं केलं अगदी एकट्याने, तो संदेश देतोय की प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे, तर आपल्या आयुष्यामध्ये किमान 2 तरी झाडे लावून त्याची जोपासना करून त्याला वाढवलं पाहिजे. देन बघा मुलांनो काय आहे, द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जे झाडे आहेत ते काय करतात, तर कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शोषतात, घेतात आणि जे काही ऑक्सिजन आहे ते आपल्याला देतात. म्हणून ट्रीज जे आहे ते प्रत्येकाने लावायलाच पाहिजे आणि त्याची जोपासना देखील केली पाहिजे. देन बघा मुलांनो, वी प्रोड्यूस thus out our life and give us enough oxygen. पहा मुलांनो, आपल्याला प्रत्येकाला माहितीच आहे की आपल्याला ऑक्सिजनचे काय आहे, तर नितांत आवश्यकता आहे. आणि जे ट्रीज आहेत, जे झाडं आहेत ते आपल्याला फ्रीमध्ये काय देतात, तर ऑक्सिजन देतात. तर साहजिकच आहे आपल्याला झाडं झुडपं जे आहे ते लावायलाच पाहिजे. का? कारण ते जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते घेतात आणि जे ऑक्सिजन आहे ते सोडतात. मग आपल्या हेल्थसाठी जे आहे ते ऑक्सिजन हे खूप उपयोगाचं आहे. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, तर झाडे ही लावायलाच पाहिजे, रोपे ही लावून त्याची जोपासना ही करायलाच पाहिजे. आणि मगच काय होईल मुलांना, जो काही ऑक्सिजनचा साठा आहे तो कसा होईल, तर वाढत जाईल. आपल्याला इझिली ऑक्सिजन हे घेता येईल. सध्या आपण बघत आहोत की जे काही आधुनिक युग आहे त्याच्यामध्ये झाडांचं जे प्रमाण आहे ते कमी होत आहे आणि त्यामुळे जे काही कंपनीज वगैरे वाढलेलं आहे, कारखाने वाढलेले आहेत, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वाढतंय, पण त्या प्रमाणात ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला कमी पडत आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला झाडे लावणं खूप गरजेचं आहे. कारण जे झाडे आहेत ते कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शोषून घेतात आणि आपल्याला काय देत असतात, तर ऑक्सिजन हे देत असतात. म्हणून मोलाई सुद्धा म्हणत आहे की प्रत्येकाने 2 झाडे ही जी आहेत ती त्याच्या आयुष्यामध्ये लावायलाच पाहिजे आणि त्याची देखभाल म्हणजे जोपासना सुद्धा करायला पाहिजे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे आपलं कथा किंवा आपली स्टोरी आहे 4.2, कुठली मुलांना, मोलाईज कॅथोनी म्हणजेच मोलाईचं जे काही जंगल आहे ती एक ट्रू कथा आहे, एक सत्य घटना आहे जी खरोखरच आसाम या राज्यामध्ये घडलेली आहे. आणि आपण या स्टोरीद्वारे देखील बघितलेलं आहे की आसाममध्ये खरोखरच एक असा माणूस होऊन गेलेला आहे ज्याने काय केलेलं आहे, वन हँड त्याने जंगल जे आहे ते वाढवलेलं आहे. अगदी नापीक जमिनीवरती त्याने काय केलेलं आहे, तर त्याने नापीक जमिनीवरती सुद्धा रोपे लावून काय केलेलं आहे, तर 1500 एकरवरती त्याने संपूर्ण जंगल जे आहे, हिरवगार जंगल असं उभं केलेलं आहे. हे आपण या स्टोरीमध्ये बघितलं. आणि ही कशी घटना आहे, तर ही एक सत्य घटना आहे जी आसाममध्ये खरोखरच घडलेली आहे. पुढे तर पहा मुलांना, आपलं जे चॅप्टर आहे 4.2 मोलाईज कॅथोनी, या चॅप्टरमध्ये जे काही मिनिंग आलेले आहे ते आपण इथे काही शब्दांचा अर्थ आपण इथे जाणून घेणार आहोत. पहिलं आहे मुलांनो सँडबार. आता आपण बघितलं होतं की सँडबार म्हणजेच काय मुलांनो, तर जे वाळूचे बंधारे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, तर सँडबार असं म्हटलं जातं. पहा, अ लॉंग रेंज एरिया ऑफ सँड स्पेशली ॲट द माउथ ऑफ अ रिव्हर. म्हणजेच जो काही रिव्हर नदीच्या मुखाशी जो काही प्रदेश असतो किंवा जी काही वाळू असते त्या वाळूवरती जे काही झाडं रोपटं आपण लावतो ते येत नाही, पण ते यासाठी मुलांनी किती प्रयत्न केलेले आहे ते आपण लेसनमध्ये लर्न केलेले आहेच. पुढे बघा, स्कॅल्डिंग सन. स्कॅल्डिंग सन म्हणजेच काय मुलांना, व्हेरी हॉट, द फिलिंग ऑफ बिईंग बर्न. म्हणजेच काय मुलांनो, तर एवढं काही ऊन तिथे असायचं की त्या व्हेरी हॉट म्हणजेच काय मुलांनो, तर खूप चटके बसायचे, एवढं ऊन त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये असायचं. नंतर बघा वेप्ट. वेप्ट म्हणजेच काय मुलांनो, तर शेड टिअर्स क्राईड.
म्हणजेच तो जो 15 वर्षाचा जेव्हा मुलगा होता तेव्हा अचानक त्याने एक दृश्य बघितलं, एक घटना बघितली आणि त्याच्या लाईफला काय मिळालं तर एक वेगळं वळण मिळालं आणि तो तिथे रडत न बसता त्याने काय केलेलं आहे तर बदल करण्याचं ठरवलेलं आहे की आता मी काय करणार आहे तर या बंजर जमीन जी आहे ती मी नापीक जमीनची सुपीक जमीन करणारच आहे, जेणेकरून दुसरे याचा सहारा घेतील आणि किमान जगतील. जसं की आपण बघितलं जेव्हा आपण लेसन लर्न करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जे स्नेक आहे ते अगदी उन्हामुळे काय झाले होते, त्रस्त होऊन मेले होते. तिथे जर झाडं झुडपं असते तर कदाचित त्यांच्या सावलीखाली ते वाचले असते, पण असं झालेलं नव्हतं. तिथे काहीच नसल्यामुळे शेकडो जे साप आहे ते मरण पावले होते आणि हे जे दृश्य आहे ते कोणी बघितलेलं तर मौलाईने बघितलं होतं. पुढे बघा बॅरेन. बॅरेन म्हणजेच काय मुलांना तर अनप्रोडक्टिव्ह, अनएबल टू प्रोड्यूस एनी क्रॉप्स. म्हणजेच पहा ना की अशी जागा की जिथे कुठलंही पीक जर आपण लावलं तर ते उगवणारच नाही. पण आपण हे देखील बघितलेलं आहे की तिथे त्या मुलाने काय केलेलं आहे, जरी तिथे त्याने सगळ्यात आधी बांबूची जी सुरुवात आहे ती त्याने तिथे केलेली आहे आणि हळूहळू ते जे बांबूचं पीक आहे ते तिथे येत गेलेलं आहे आणि मग त्याने काय केलेलं आहे तर सिल्क कॉटन हे जे झाड आहे, हे जे रोप आहे ते त्याने लावलेलं आहे. मग हळूहळू अशाच वेगवेगळ्या टाईपचे तो काय करत गेला तर रोपे लावत गेला आणि त्याला यश हे मिळत गेलं. पुढे बघा सॅपलिंग म्हणजेच काय तर अ यंग ट्री. नेक्स्ट पाहूया मुलांना टेंडिंग. टेंडिंग म्हणजेच काय तर हिअर अटेंडिंग टू समथिंग. आणि नेक्स्ट आहे मुलांना फेर्टाईल आणि ते आहे कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग व्हेजिटेशन, क्रॉप्स एक्सेट्रा. म्हणजेच इथे काय झालेलं आहे की फक्त एकच उत्पन्नावर किंवा एकाच जो काही पौधा आपण त्याला म्हणतो, जे काही रोप आपण त्याला म्हणतो ते न लावता त्याने वेगवेगळ्या प्रकारचे तिथे रोपे लावून त्याची ग्रोथ कशी होईल याची त्याने काय केलेली आहे तर काळजी घेतलेली आहे. नेक्स्ट बघा विगेरसली म्हणजेच काय तर फोर्सफुली, पॉवरफुली. आणि नेक्स्ट आहे ॲम्बंडर आणि त्याला म्हणतात टू लिव्ह कम्प्लिटली अँड फायनली. आणि नेक्स्ट आहे कॅथॉन. कॅथॉन म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे, फॉरेस्ट आणि जंगल. तर पुढचे जे मिनिंग आहे ते बघूया. हार्डशिप. हार्डशिप्स म्हणजेच काय मुलांना तर सफरिंग समथिंग दॅट काउजेस डिफिकल्ट अँड अनप्लेझंट कंडिशन ऑफ लाईफ. असं काही त्याच्या आयुष्यामध्ये जे काही स्पर्धा आलेल्या आहेत किंवा आपण त्यांना असं म्हणू की काही आव्हानं त्याच्यासमोर एवढी आली होती तरीसुद्धा त्या आव्हानांना तोंड देत त्याने शेवटी काय केलेलं आहे तर 1500 एकरवरती जी काही लागवड आहे ती त्याने केलेली आहे. मग ते वेगवेगळ्या वेली असो, झाडं असो, गवत असो, त्याने काय केलेले आहे खूप काबड कष्ट करून त्याने ते जंगल छान सुंदर असं फुलवलेलं आहे. नेक्स्ट बघूया स्कोर्चिंग हीट. त्याला काय म्हणतात तर टू बी व्हेरी हॉट टू बी बर्न. असं काही ऊन की ते काय होतं जे एवढा कडक उन्हाळा असतो की त्या उन्हाने आपली जी स्किन आहे ती कशी होते तर भाजली जाते. नेक्स्ट पहा पोचर्स आणि त्यालाच म्हणतात मुलांना समवन हू कॅचेस अँड किल ॲनिमल्स इलिगली. म्हणजेच काही लोक त्या जंगलामध्ये जायचे, झाडं तोडायचे किंवा काही प्राण्यांना मारायचे. तर ह्या आव्हानाला देखील जो मुलाई आहे त्याने काय दिलेलं आहे तर तोंड दिलेलं आहे. म्हणजेच त्याने हे देखील आव्हान स्वीकारलं आहे आणि त्याने संपूर्ण जंगलाची देखभाल देखील केलेली आहे. ह्या चोरांपासून सुद्धा त्याने जंगलाला वाचवलेलं आहे.